सावरगाव कुसूर गटाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष जुन्नर तालुका उपतालुका प्रमुख रोहिदास गोरडे, सावरगाव कुसूर गटाचे उपविभाग प्रमुख रामदास नायकोडी, सोसायटीचे माजी संचालक शांताराम फुलवर आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिलीप कचेरे यांचा प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथे अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी जुन्नर तालुका संघटक उत्तमराव काशीत, सूर्यकांत ढोले, आरोग्य अधिकारी अश्विनी खोमणे, सावरगाव माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजन्नाना बाळसराफ, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक वैभव शेठ कोरडे, सावरगाव सरपंच दीपक भाऊ बाळसराफ, शंकरराव कचरे, माजी पंचायत समिती सदस्य सोपान शेठ जाधव, उपतालुका प्रमुख खंडेराव शिंदे, विकास जुंद्रे, बाळासाहेब गाढवे, माऊली पाबळे, नितीन कचरे, शाखा प्रमुख तानाजी जुंद्रे, प्रदीप काका बोरा, वडगावसा आणि माजी सरपंच वैशाली तांबोळी, गणेश शेलार, उमेश गोरडे, रामदास गोरडे, हरिश्चंद्र शेलार, जयराम खिलारी, केरभाऊ काचळे, कैलास हिंगे, भास्कर गाढवे, नंदराम खिलारी, खंडू मनसुख, चंद्रकांत बाळसराफ, सुरेश हिंगे तसेच ग्रामस्थ, प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथील सर्व कर्मचारी, आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी या मान्यवरांना भरभरून शुभेच्छा दिल्या। मार्गदर्शक, जिल्हा परिषद सदस्य, कार्यसम्राट म्हणून खरं तर साहेबांची ओळख आहे। साहेबांचा आज वाढदिवस, त्याचप्रमाणे बस्तीगावचे माजी सरपंच रोहित दादा, त्याचप्रमाणे रामदास दादा असतील, डॉक्टर सर असतील, सर्वांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम आपण सर्वांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येतील। आणि खरं तर साहेबांबद्दल सांगितलं, कार्यसम्राट म्हटल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे साहेबांचं काम प्रत्येक गावामध्ये पक्ष न पाहता विकासाचे कामं प्रत्येक गावामध्ये साहेबांनी अतिशय सुंदर प्रकारे केली। खरं तर साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने मी या शुभेच्छा देईन। तुमच्या हातून समाजाची नेहमी अशी सेवा घडो हीच मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते। आणि तुम्हाला मी माझ्या वडगाव सानीतील ग्रामस्थांच्या वतीने, माझ्या तांबोळी कुटुंबियांच्या वतीने, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व महिला भगिनींच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येते आणि थांबते। धन्यवाद। जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री गुलाबशेठ पारखे यांचा वाढदिवस आज अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचबरोबर आपल्या बस्तीगावचे सरपंच माननीय श्री रोहिदास दादा गोरडे यांचा देखील आज वाढदिवस आहे। त्याचप्रमाणे आपल्या गावचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व रामदास मामा नायकोडी यांचा देखील वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक गावचे सरपंच, पोलीस पाटील, त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक, त्याचप्रमाणे आपला दवाखान्याचा सर्व स्टाफ या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचं प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो। आणि या तिन्ही मान्यवरांना त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी, आयु आरोग्य आणि भरभराटीचं जावं याच आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपले जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य गुलाबशेठ पारखे यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, सर्वांची नावं वेळ घालवणार नाही। खरं तर आज 1 जून, खऱ्या अर्थाने 1 जून या दिवसाला एक फार मोठं महत्त्व आहे। ज्या दिवशी 1 जूनला ज्यांचा वाढदिवस आहे त्याला ऐतिहासिक कारणही तसंच आहे। 1980च्या दशकापर्यंत खरं तर जन्माच्या नोंदी गांधीजी कशी काय आपल्याकडे व्यवस्था आपल्या राज्यात किंवा सगळीकडची परिस्थिती होती। आणि मग शिक्षक मंडळींनी त्यावेळेस आपण शाळा 1 जूनच्या दरम्यान चालू व्हायची। मग शाळा चालू होताना वयाची 8-6 वर्ष असायची, वय कसं ठरवायचं? तर मग त्यावेळेस पूर्वी कानाला हात लावून तो हात इकडं पुरतो की नाही, मग त्याच्यापेक्षा दुसरा पर्याय 1 जून हा सर्वसाधारण जवळजवळ ज्येष्ठ नागरिकांपैकी बऱ्याच लोकांचं 1 जून हा आपण शाळेमध्ये नोंदलेला असला वाढदिवस। आणि मग त्या पद्धतीनं आज शेठची तारीख खरी काय मला माहीत नाही, पण शेठ तुमची खरी असेल
आज त्यांच्याबरोबर मी माझ्याबद्दल साशंक आहे, माझी खरी त्यांच्याबरोबर आमचे सहकारी आरंगी गोरडे पस्तीगावचे माजी सरपंच, त्याचप्रमाणे आमचे रामदासजी नायकुडी याही मंडळींचा आज वाढदिवस आहे, सरांचा वाढदिवस आहे, जवळजवळ इथं असलेले सगळे ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. खरं तर दुसरा विशेष आज जर उल्लेख करायचा म्हणला तर एक महत्त्वाचा दिवस आज असा आहे आपल्या राज्याच्या दृष्टीनं की 1 जून हा या दिवशी महाराष्ट्राचा इतिहासामध्ये काही घटना घडल्या. त्या 2 घटना अशा घडल्या आहे की 1 जून 1948 साली आपल्या लालपरीची सुरुवात झाली. लालपरी म्हणतो आपण, आपली जीवनवाहिनी एस टी ही 1 जून 1948 साली पहिली एस टी चालू झाली सर. आणि दुसरा जो विशेष कार्यक्रम जो झाला तो डेक्कन क्वीन जी पुणे मुंबईला जाणारी जी प्रसिद्ध रेल्वे जी चालू झाली ही 1 जून 1930 रोजी चालू झाली. अशा 2 विशेष घटना या दिवशी घडलेल्या आहेत आपल्या. खरं तर आज शेठचा वाढदिवस आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे गुलाब शेठ मुंबईहून आल्यानंतर या ठिकाणी काही कालातच ते सामाजिक सेवा करत असताना काही 4-2 महिन्याच्या टप्प्यामध्ये पहिली जिल्हा परिषदेची निवडणूक आणि ती निवडणूक जिंकून या विभागामध्ये काम करत असताना सर्व स्तरावर अतिशय सुंदर चांगलं असं काम त्यांच्याकडून झालं. आणि मध्यंतरी परत 4-6 वर्ष गेली, निवडणुका झाल्या नाही. पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाताना गुलाब शेठ या मतदारसंघामध्ये टापच्या मतदानाने 1 नंबरचं मतदान घेऊन निवडून आले. आणि खरं तर असं एक संयमी शांत व्यक्तिमत्व आज त्यांचा वाढदिवस आहे. विशेष आमचे सहकारी आरडी गोरडे कायम शेठच्या बरोबर मागे पुढं असतात. रामदास जी नायकुडी ही सगळी जुनी मंडळी आज यांचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होत असताना निश्चितपणे अधिकचं काही न बोलता खरं तर तुम्ही शेठ सूर्यासारखे तेजस्वी व्हा, चंद्रासारखे शीतल व्हा, फुलासारखे मोहक व्हा आणि कुबेरासारखे ऐश्वर्यवान व्हा अशा मंडळाने या ठिकाणी मी शुभेच्छा देत असताना आमच्या तालुका संघटनेच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आमचे जिल्हा संघटक नव्याने नियुक्त झालेत त्यांचंही मी अभिनंदन या ठिकाणी करीन. सर्व जुन्नर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तालुका प्रमुख असतील, संघटक असतील, सर्वांच्याच वतीने शेठ तुम्हाला आणि आरडी गोरडे आणि रामदास दादा नायकोडी सर तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत असताना तुम जीवो हजारो साल के दिनो 50,000 अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो. तुम्हाला भावी आयुष्यामध्ये चांगलं आरोग्य मिळो, तुमच्यातून समाजाची सेवा घडो आणि असेच आरोग्यवान व्हा आणि समाजाची सेवा करा अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्यात थांबतो. धन्यवाद. जय जगन्नाथ. पण शेवटी आकेला चलो रे हा आवाज दिला आणि तुम्ही बायबाप जनता जनार्दनाने खरोखर पाठीमागं उभं राहून एक या जुन्नर तालुक्यामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये असा विक्रम केला का एकमेव उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे गुलाबराव पारखे हे एकमेव उमेदवार जुन्नर तालुक्यात निवडून आलेले आहेत. खेडमध्ये आलेत परंतु खेडमध्ये कमीत कमी नेतृत्व होतं, बाबाजी काळेसारखे आमदार होते. इथं काही नसताना स्वकीयांनी सुद्धा सूड लावल्यासारखं काम केलं. तालुका प्रमुख जे माजी तालुका प्रमुख होते त्यांचं सुद्धा सहकार्य नव्हतं, त्यांनी सुद्धा थोडी आपली दिशा बदलली होती. तरीसुद्धा उत्तम शेठ काशीद यांच्या नेतृत्वाखाली या विभागामध्ये निवडणूक लढली गेली आणि ह्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये गुलाब शेठ पारखे निवडून आले. म्हणजे 1/6 ही जन्मतारीख आता कागदोपत्री सगळीकडेच आहे ना प्रशासकीय याच्यावर, म्हणजे 1/6 त्यांना लाभदायक ठरतो काय. दुसरी गोष्ट रामदास शेठ त्यांनी पहिल्यापासून म्हणजे एक संघटनेचं एकनिष्ठतेने पद सांभाळलं,
सामान्य कार्यकर्त्यापासून उपविभाग प्रमुख म्हणून त्यांनी सातत्याने कार्यरत राहिले. पण अजात शत्रू रामदास सेठचं कुणाबरोबर भांडण नाही, रामदास सेठचं कुणाबरोबर तक्रार नाही. काय जे आहे, जे नीतीने चाललं आहे त्या नीतीने चाललं आहे, त्याचा परिणाम त्यांना सुद्धा आज एकसा पावन झाली. त्याचप्रमाणे आता त्यांनी तर सगळं आत्मचरित्र त्यांनी सांगितलंच का शाखेच्या उद्घाटनापासून पहिली शाखा स्थापनेपासून तर आज ताग आहेत. ज्यांनी शिवसेनेचं बोट धरलेलं होतं आणि त्यांना केलेल्या कार्याची पावती म्हणून आज त्यांनाही पण उपतालुका प्रमुख पद मिळाले. म्हणजे आज दुग्ध शर्करा योग आहे. या तिन्ही माणसाच्या वाढदिवसानिमित्त आता गुलाब शेठ तर काय आपले नेते झालेले आहेत, दुसऱ्यांदा नेते झालेले आहेत, शिवाय स्वतःच्या याच्यावर स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर. आणि रामदास शेठ तेही पण आहेत, आपले गोरडे साहेब ते स्वतः आता उपतालुका प्रमुख पदावर गेलेत. त्याचप्रमाणे खंडू शेठ विभाग प्रमुख होते, खंडू शेठलाही बढती मिळून तेही उपतालुका प्रमुख झालेत. आणि काशीद साहेब उपतालुका प्रमुख होते तर ते आता तालुका संघटक झालेत. आणि तुमच्या सगळ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पक्षाने मी तालुका प्रमुख म्हणून शिंदे गटातून ज्या वेळेला इकडे आलो त्यावेळेला पक्षाने माझा बहुमान राखलाय. पुणे जिल्हा संघटक म्हणून माझी नेमणूक केलेली आहे. तर मी पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या तिन्ही सत्कार मूर्तींचं मी स्वागत करतो, लाख लाख शुभेच्छा देतो. आणि त्यांची प्रगती आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होवो, त्यांना परमेश्वराने ताकद देवो, त्यांच्याकडून चांगलं कार्य होवो, आणखी त्यांची भरभराट होवो आणि त्यांना आरोग्यदायी आणखीन ऐश्वर्य आरोग्य त्यांचं चांगलं राहो अशी विनंती करतो. आणि त्यांना पुणे जिल्ह्याच्या वतीनं पुन्हा लाख लाख शुभेच्छा देतो. आणि नानांना विनंती करतो का जे सत्कार मूर्ती आहेत त्यांना पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं यांचं तोंड पहिलं तुम्ही तुमच्या हाताने गोड करावं. राजांचे आरोग्य केंद्रामध्ये हॉस्पिटलमध्ये या विभागातील विद्यमान सदस्य गेले 9 वर्ष मुंबई सोडून गावाला आल्यानंतर या विभागात विकासाची अनेक कामं केली. अनेक लोकांना, सर्वसामान्य नागरिकापासून तर वरिष्ठ नागरिकांपर्यंत त्यांना प्रेम दिलं. आणि या प्रेमाच्या जोरावर दुसऱ्यांदा परत निवडणूक ते जिंकलेले. त्यांचा स्वभाव आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. टीका टिप्पणी हा त्यांचा विषय नाही. अशा हेतूने त्यांचा आज वाढदिवस आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी आम्ही असो, RD असेल, मी असो, आमचाही 1 जून हा वाढदिवस आहे. तुम्ही सर्व मंडळी सावरगावातील विशेष सर्व अनेक वर्ष या गावाशी पंचक्रोशीशी संबंध आहे, प्रेमाचे संबंध आहे, मित्राचे संबंध आहे. आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये 40 वर्षाच्या, माझं वय 73 आहे, परंतु 30, 32, 25, 30 वर्षानंतर जास्त संबंध जोडले. या पंचक्रोशीत जास्त संबंध जोडले गेले. परंतु कुठल्याही पद्धतीत माझ्याविषयी कुठल्याही बाबतीत पंचक्रोशीचे सर्व कार्यकर्ते असतील, समाज असेल, मतदार बंधू भगिनी असतील, मित्रमंडळी असतील, कुणीही नाराजी व्यक्त केलेली आठवत नाही मला. त्याबद्दल मी सर्वांचे, उपस्थितांचे, सावरगावातील पंचक्रोशी सर्व मित्रमंडळींचे मी हार्दिक आभार मानतो. आणि ह्या कार्यक्रमाला आपण सर्व मंडळी आवर्जून उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचे मंदिर सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज संपन्न होत असलेला त्रिमूर्तींचा जन्मदिवस आणि त्यानिमित्तानं उपस्थित असलेले सावरगाव आणि सावरगावच्या पंचक्रोशीतील सर्व सन्मान्य आणि आमच्यासारख्या 3 मंडळींचा अथवा 1 जून ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्या सर्वांच्या वाढदिवसाला सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी जमलेली सर्व पंचक्रोशीतील तमाम गावकरी मंडळी, आमच्या प्रेमाची मंडळी, बंधू आणि भगिनींनो, प्रास्ताविक करत असताना सरांनी निश्चित रूपानं 1 जून ह्या जन्मतारखेवर बरंचसं विवेचन केलं. त्यावेळेस अशिक्षित पद्धती निश्चित रूपानं समाजात रूढ असायची आणि शाळेत मुलं घालायची म्हटलं की त्या ठिकाणी शिक्षक मंडळी मुलांना शाळेत नेल्यानंतर काशीद साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की हात कानाला पुरवून त्यांचं वय त्या ठिकाणी ठरवलं जायचं आणि जेमतेम महिना 2 महिने 3 महिन्याचा अशा फरकावर यदा कदाचित त्यावेळेस त्या तारखा निश्चित रूपानं निश्चित झाल्या असतील. असा फरक काही वर्षाचा असेल असं मला वाटत नाही, परंतु आदरणीय गुलाबशेठ रामदास नायकोडी किंवा मी किंवा आमच्या समोर 1 जून ज्यांची तारीख आहे त्यांची तारीख जरी शिक्षकांनी त्यावेळेस निश्चित केली असेल सरपंच साहेब, परंतु ती आमच्या आयुष्याला चिटाकली आणि 1 जून म्हणजे 1/6 मग पुढं कोणाची 59 असेल, कोणाची काय असेल, परंतु ती आमच्या जीवनाला निश्चित रूपानं सार्थ ठरली आणि प्रशासकीयदृष्ट्या सुद्धा अधिकृत आमच्या जीवनाची 1/6 ही जन्मतारीख निश्चित झाली आणि त्याच जन्मतारखेवर आम्ही आमचं अख्खं आयुष्य निश्चित रूपानं या ठिकाणी व्यक्ती समाजाच्या सेवेत करतो आणि हे सगळं करत असताना निश्चित रूपानं 1/6 ही जन्मतारीख असलेलं एक सामाजिक जडणघडणीचं जाणं असलेलं वैभवशाली नेतृत्व सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटाला 2017 साली आपल्याला लाभलं आणि 2017 ते 2026च्या जवळजवळ मध्यावरपर्यंत विकासाच्या दृष्टीनं हा गट पुढे नेण्याचं काम आदरणीय गुलाबशेठ पारखे या नेतृत्वानं या ठिकाणी केलं. आजचा वेशीबाहेर लागलेला फ्लेक्स नाना तुम्ही पाहिला असेल, त्यावर निश्चित रूपानं वरती जी हेडिंग टाकलेली आहे ती सक्षम, प्रेमळ, निष्ठावंत आणि असे 2-4 शब्द निश्चित रूपानं आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या मनोबलातून त्या ठिकाणी ते व्यक्त केले आणि त्या 4ही उपाध्या निश्चित रूपानं आदरणीय गुलाबशेठ पारखे या नेतृत्वाला तंतोतंत या ठिकाणी त्या सार्थ ठरत आहेत. अतिशय प्रेमाचं, कार्यकर्त्यांना अतिशय चांगल्या प्रकारची वागणूक देणारं हे नेतृत्व निश्चित रूपानं या ठिकाणी लाभलं आणि म्हणूनच निश्चित रूपानं सावरगाव कुसूर पूर्वाश्रमीचा सावरगाव घालेवाडी या जिल्हा परिषद गटाचा बऱ्यापैकी कायापालट निश्चित रूपानं त्यांच्या विकासाच्या कामाच्या दृष्टीने या ठिकाणी झाला आणि त्यांचा वाढदिवस निश्चित रूपानं आज आपण साजरा करतोय. काशीद साहेब बोलता या ठिकाणी निश्चित रूपानं बोलून गेले की गुलाबशेठ पारखे यांच्या समवेत आरडी गोरडे असतील, नायकुडे असतील, आमच्यासारखी मंडळी सातत्यानं त्यांच्या विकासाच्या पर्वाला साथ देण्याचा प्रयत्न आमच्यासारखी मंडळी या ठिकाणी करत आहेत आणि ते करायचंच कारण असं आहे, 2017ला गावी आल्यानंतर समाजाची बांधिलकी आणि समाजाचं प्रेम हे कसं मिळवायचं ह्या विवंचनेत असलेला एक सदन असं व्यक्तिमत्व. त्यावेळेस तसं जर पाहायला गेलं तर आपल्या पदरी असलेलं ऐश्वर्य, आपल्या पदरी असलेली गुणवत्ता ही सगळी जागेवर ठेवून एक सुखवस्तू अशा पद्धतीनं आपलं जीवन त्यांनी व्यतीत केलं असतं, परंतु पूर्वाश्रमीचं विठ्ठलराव पारखे यांची काही पुण्याई असेल म्हणून निश्चित रूपानं गुलाबशेठ पारखे यांच्या मनात सावरगाव घालेवाडी या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करण्याचा मनोदय आलं आणि या जनतेला विकासाच्या दृष्टीनं असेल, बाकीच्या सर्व दृष्टीने असेल, न्याय द्यायचा प्रयत्न करायचं उत्तरदायित्व त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलं आणि त्या दृष्टीनं निश्चित रूपानं या गटाच्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न करत असताना आमच्यासारखी मंडळी त्यांच्या समवेत राहणं म्हणजे आमचं परमभाग्य आहे. नाना निश्चित रूपानं नेतृत्वाच्या पाठीमागं उभं राहावं
परंतु कोणत्या नेतृत्वाच्या मागं उभं राहावं आणि समाजाला एक वेगळी दिशा द्यावी याच्यात सुद्धा मग फार मोठा फरक आहे. आजही तुम्ही पाहत असाल, तालुक्यात पाहत असाल, राज्यात पाहत असाल, जिल्ह्यात पाहत असाल, नवनिर्मित केंद्रापर्यंत पाहत असाल, परंतु समाजाला एका वेगळ्या दिशेने नेणाऱ्या प्रवृत्तीच्या नेतृत्वाखाली जर उभं राहून आपली स्वतःची बदनामी करून घेण्यापेक्षा एका सक्षम आणि प्रेमळ नेतृत्वाच्या सानिध्यात राहून त्यांच्या समवेत जर आपलं नाव जर कुठं उज्ज्वल होत असेल तर त्याच्यासाठी अहोरात्र जर वेळ द्यायची जर वेळ आली तर ती वेळ निश्चित रूपानं समाजाच्या दृष्टीनं सार्थकी ठरते. म्हणून आम्ही गुलाबशेठ पारखे या नेतृत्वाच्या पाठीमागे निश्चित रूपानं भरभक्कम उभे आहोत. अशा प्रकारचा मनोदय निश्चित रूपानं आमच्या सर्वांचा आहे. काल परवा दैनिक सामनामध्ये एक बातमी पुणे जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या बाबतीत या ठिकाणी प्रसिद्ध झाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मनोदयातून जी पुणे जिल्हा कार्यकारिणी निवड झाली त्यामध्ये जुन्नर तालुक्याला ज्या ज्या लोकांना काही पदं मिळाली त्यामध्ये पुणे जिल्हा उपसंघटक पदावर आमचं ज्येष्ठ नेतृत्व आदरणीय सूर्यकांतजी ढोले यांची निवड झाली. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे दुसरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला खऱ्या अर्थानं साथ देण्याचं काम अगदी पक्षाच्या अडचणीच्या काळात ज्यांनी पक्ष सांभाळण्याचं काम केलं ते उपतालुका प्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते खंडेराव शिंदे वडगावसांचे माजी सरपंच आणि प्रदीर्घ 35-40 वर्षाच्या पक्षाची धुरा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी वाहिली. कोणतीही अपेक्षा न ठेवता काही काळात श्री क्षेत्र आदर्शगाव मौजे वस्तीचा शाखा प्रमुख म्हणून नाना मी काम केलं, परंतु एकाच व्यक्तिमत्वाकडं बऱ्याच काळात एखादं पद राहावं आणि समाजाने आपल्याला म्हणावं की याला तेच आधी हे म्हणण्यापेक्षा समाजाची बांधिलकी ओळखून ज्यावेळेस मी माझं शाखा प्रमुख पद दुसऱ्याला दिलं आणि खऱ्या अर्थानं 35-40 वर्ष त्या पक्षाची मनापासून सेवा केली, त्या पक्षाच्या पक्षामध्ये सावलीसारखा उभा राहिलो आणि बरेचसे नेते घडवण्याचं काम काशीद साहेब आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि फार उशिरा का होईना माझ्या गावातल्या जवळजवळ निम्म गाव या ठिकाणी माझ्या त्या कार्याचा गौरव करत असताना आजच्या जन्मदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी बरीचशी माझी मित्रमंडळी या ठिकाणी आवर्जून हजर आहेत. त्यांची सातत्यानं पक्ष नेतृत्वाकडे ही मागणी असायची की 35-40 वर्ष त्या माणसांनी पक्षाला वाहून घेतले, परंतु पक्ष त्या माणसाची कदर करत नाही ही बऱ्याचशा लोकांची खंत होती. परंतु ती खंत बाजूला ठेवून आदरणीय पक्षप्रमुख यांनी एक सार्थ विचार करून माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जुन्नर तालुक्याच्या उपतालुका प्रमुख पदाची धुरा माझ्या खांद्यावर दिली. ती सक्षमपणे आणि पक्ष वाढवण्याच्या कामासाठी आणि पक्ष बांधणीसाठी निश्चित रूपानं या पुढच्या काळात मी त्या ठिकाणी बांधील राहील आणि पक्षाला एक वेगळी अशी दिशा देण्याचं काम निश्चित रूपानं त्या पदाच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी करीन. अशा प्रकारचा संकल्प आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं निश्चित रूपानं या ठिकाणी मी करतोय आणि तुम्ही सर्व मंडळी आवर्जून या ठिकाणी हजर राहिलं. मग अशी काशीद साहेबांनी बोलता बोलता सांगितलं त्याचप्रमाणे उत्तम मामा काशीद हे पहिले उपतालुका प्रमुख पदावर होते. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची जबाबदारी या ठिकाणी पेलली. ती चांगल्या प्रकारची जबाबदारी मी या अर्थानं म्हणतोय 2026ला झालेली जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक वैभवते आमच्या पक्षाच्या म्हणजे तालुक्याचं प्रमुख पद नसताना झालं. तालुका प्रमुख आमचे त्या तत्कालीनचे तालुका प्रमुख पक्षाला सोडून गेले होते, परंतु पक्षाचं तालुका प्रमुख पद हे खाली असताना सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवत असताना सावरगाव कुसूर या नवीन जिल्हा परिषद गटाला नेतृत्व मिळवून देण्याचं खरंच श्रेय जर कोणी दिलं असेल तर ते उपतालुका प्रमुख आदरणीय उत्तमराव काशीद या नेतृत्वाने करून दिलं आणि आत्ता त्यांची पक्षाने दखल घेऊन त्यांची पदोन्नती केलेली आहे आणि त्यांना तालुका संघटक हे पद या ठिकाणी बहाल केलं. त्यांचंही पक्षाच्या वतीने या ठिकाणी कौतुक आहे. मी आदरणीय गुलाबशेठ पारखे यांना वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचप्रमाणे रामदास नायकोडी यांनाही
जन्मदिवसाच्या निमित्तानं मी माझ्या वैयक्तिक बोर्डे परिवाराच्या वतीनं, माझ्या श्री क्षेत्र आदर्श गाव मौजे वस्ती ग्रामस्थांच्या वतीनं आणि खऱ्या अर्थानं माझ्या जीवाला जीव देणारी बस्तीची जी सर्व मंडळी आहे त्या सर्वांच्या वतीनं 1 जून ही जन्मतारीख असलेल्या सर्व जन्मलेल्या वाढदिवसाच्या सत्कार मूर्तींना मी माझ्या श्री क्षेत्र आदर्श गाव मौजे वस्ती ग्रामस्थांच्या वतीनं, सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटाच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीनं, जुन्नर तालुका शिवसेना परिवाराच्या वतीनं आणि विशेषतः श्री क्षेत्र आदर्श गाव मौजे वस्तीची शाखा क्रमांक 53 यांच्या वतीनं लाख अशा जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरु. नमस्कार. नमस्कार. आज सावरगाव पंचकृषीतील सावरगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आमच्या तिघांच्या वाढदिवसानिमित्ताने जमलेले सर्व मातापिता बंधूंना खरोखर वाखाणण्याजोगं काम आहे सावरगाव PHCचं. आणि आम्हा तिघांविषयी जे सर्वांनी प्रेम व्यक्त केले खरोखर वाखाणण्याजोगं आहे खरोखर. आणि मी जिल्हा परिषद सदस्य झालो सर, हे सर्व मायबाप जनतेचे मुळे झालं आहे. आणि खरोखर यांचे आभार मानले पाहिजेत. ज्यांनी मतदान केलं त्यांचे पहिले आभार मानतो आणि ज्यांनी नाही केलं त्यांचा डबल आभार मानतो मी. कारण की डबल आभार का मानतो? त्यांनी मतदान करून फुकट गेलेले, ज्यांनी मला मतदान केलं तर मी निवडून आलेलो आहे. असो दीपक हसून गारात तू दीपक सरपंच झाडवाचे गारातल्या गारात हसतात म्हणून म्हटलं हसू नका. ही जी रिअल फॅक्ट आहे, ही रिअल फॅक्ट मी बोलली जरांना काय अगदी खरं का नाही. असो आमच्या वाढदिवसाच्या सर्वांनी आम्हाला जे शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभारी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.